नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपली मुलं विवाह योग्य झाली आहेत, परंतु त्यांना मनासारखं स्थळ येत नाही. मुलांना नोकरी चांगली आहे, दिसायला चांगले आहेत, तरी देखील लग्न जमत नाही किंवा स्थळे येतात पण ऐनवेळी हे लग्न मोडलं जातं किंवा मुलामुलींना मनासारखं अनुरूप स्थळ येत नाही. आणि म्हणूनच आपण आज अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. आणि उपायासाठी आपण जी आज वस्तू पाहणार आहोत तर ती सहजरित्या तुम्हाला कुठेही मिळणार आहे. तर ती वस्तू आहे मोरपीस. मोरपीस तुम्हाला सहजरित्या कुठेही मिळतं आणि या मोरपिसाच्या उपायाने असंख्य मुलामुलींचं लग्न जमलेलं आहे. आणि म्हणूनच हा उपाय मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे. भगवान श्रीकृष्णाने डोक्यावर मोरपीस धारण केला आहे, कारण मोरपीस म्हणजेच प्रेम, आकर्षण आणि सुंदर वैवाहिक जीवनाचं प्रतीक. तसेच ज्या घरामध्ये मोरपीस असते तर तिथं कृष्णाची ऊर्जा राहते आणि त्या घरामध्ये कोणतंही संकट, विघ्न, अडचण येत नाही. त्याचबरोबर लग्नामध्ये अडथळे देखील या मोरपिसामुळे दूर होतात. आणि मोरपीस म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णांचाच आशीर्वाद. तसेच मोरपीस फक्त दिसायला सुंदर नाही, तर मोरपीस जवळ ठेवणाऱ्या व्यक्तीचं तेज, ऑरा, आकर्षण पण वाढवतं. तसेच आपले पूर्वज सांगून गेले आहेत की ज्यांच्या लग्नामध्ये अडचणी येतात त्यांनी मोरपिसाचा उपाय नक्की करावा. आता हा उपाय नेमका कसा करायचा आहे, उपाय कधी करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. मुलांच्या पत्रिकेत राहू लग्न स्थानात असेल तर मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येतात. त्याचबरोबर केतू जर असेल तर लग्नाबद्दल वैराग्य येतं. आणि मोरपिसावर जे डोळ्यासारखे गोल असतात तर ते राहू आणि केतूची वाईट नजर शोषून घेतात. आणि म्हणूनच मोरपीस विवाहयोग्य मुलांच्या जवळ जर ठेवलं तर त्यांचं मन स्थिर होतं आणि विवाहामधील येणारे अडथळे देखील दूर होतात. त्याचबरोबर तसेच घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम हे मोरपीस करत असतं. तर सध्या सुरू आहे अधिक मास आणि या अधिक मासामध्येच आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे, कारण अधिक मास समर्पित आहे भगवान श्रीहरी विष्णू यांना. आणि श्रीकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णू यांचं स्वरूप आहे आणि त्यामुळेच तुम्हाला या अधिक मासामध्ये या उपायाला सुरुवात करायची आहे. तर या अधिक मासातील मंगळवारी, शुक्रवारी किंवा गुरुवारी या तिन्ही वारांपैकी कोणत्याही वारी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता. म्हणजेच मंगळ दोष असेल किंवा मुलांच्या पत्रिकेत गुरुग्रह, शुक्रग्रह जर बळकट नसतील, मजबूत नसतील तर त्यासाठीच तुम्हाला मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी या उपायाला सुरुवात करायची आहे. तर सकाळी ज्या वेळेला तुमची मुलं आंघोळ करत असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं अत्तर आणि चिमूटभर हळद टाकायचे आहे. यामुळे तुमच्या मुलांचं मन शांत आणि एकाग्र होतं. कुंडलीतील गुरुग्रह आणि शुक्रग्रह बळकट होतो, मजबूत होतो. आणि पंचगव्य जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असाल तर अतिशय उत्तम. हा उपाय दररोज केला तरी देखील चालेल. त्यानंतर आता देवघरासमोर बसून आपण हा जो उपाय करणार आहोत तर तो करायचा आहे. तर हा उपाय आई वडिलांनी केला किंवा मुलामुलींनी केला तरी देखील चालेल किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तर देखील चालेल. तर उपायासाठी आपल्याला लागणार आहेत सर्वप्रथम तर 3 मोरपीस लागणार आहेत. त्यानंतर मी आणखीन तुम्हाला मोरपीस सांगणार आहे. पण सर्वप्रथम उपायासाठी लागणार आहेत 3 मोरपीस, भीमसेनी कापराची वडी, त्याचबरोबर अत्तर, पांढऱ्या रंगाचा एक कागद, हिरवी वेलची आणि खडीसाखर या सर्व वस्तू या उपायासाठी लागणार आहेत. त्याचबरोबर लागणार आहेत अखंड अक्षदा. या एक वाटीभर तुम्हाला अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. उपाय तुम्हाला करायचा आहे मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी या तिन्ही वारांपैकी कोणत्याही वारी तुम्ही या उपायाला सुरुवात करायची आहे. तर देवपूजा करताना सर्वप्रथम तुम्हाला बाळकृष्णाची सेवा करायची आहे, कारण आत्ता सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि अधिक मास भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. आणि म्हणूनच आपल्याला बाळकृष्णाची सेवा करायची आहे, म्हणजेच बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना एका ताटामध्ये मूर्ती ठेवायची आहे आणि हळदीच्या पाण्यानं तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला त्याला चंदनाचा किंवा हळदीचा टिळा लावायचा आहे. पिवळ्या रंगाचे अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं त्यांना अर्पण करायचे आहेत. त्यानंतर धूपदीप दाखवायचा आहे. आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करतो तर त्याप्रमाणे बाळकृष्णाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुळशी मातेची देखील पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला देखील हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे. ज्या ठिकाणी माता लक्ष्मी तर त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू यांचं वास्तव्य नेहमी असतं. आणि बाळकृष्णाला अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते पाणी
कुटुंबातील सर्वांनी थोडं थोडं घ्यायचं आहे. उरलेलं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, आपल्या उंबरठ्यावरती, दरवाजावरती, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. उपाय सुरू करण्यापूर्वी म्हणजेच ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच उपायाला सुरुवात करायची आहे. शक्यतो या दिवशी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. जर मुलामुलींना उपवास करणं शक्य होत नसेल तर आईनं आपल्या मुलांसाठी उपवास केला तरी देखील चालेल. त्यानंतर या बाळकृष्णाच्या समोर म्हणजे देवघरासमोरच एक प्लेट ठेवायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही हा जो उपाय करत आहात, ही सेवा जी करत आहात तर ती तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत आणि आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून मी हा संकल्प करत आहे. तर माझा संकल्प पूर्णत्वास जावा आणि माझ्या मुलांना योग्य जोडीदार मिळावा आणि आमच्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा असा तुम्हाला संकल्प करायचा आहे. म्हणजेच मुलं मुली जर उपाय करत असतील तर त्यांनी स्वतःसाठी बोलायचं आहे, आई वडील करत असतील तर आई वडिलांनी आपल्या मुलांचं नाव घेऊन बोलायचं आहे आणि उजव्या हातातील हे पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आहे. त्यानंतर एक वाटीभर तांदूळ घ्यायचं आहे. हे तांदूळ अखंड असावेत आणि ते तुम्हाला हळदीनं पिवळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 2 मोरपिसं घ्यायचे आहेत. एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, तुम्ही कलाव्याचा घेऊ शकता किंवा कुंकवानं लाल केला तरी देखील चालेल आणि या दोन्ही मोरपिसांना तुम्हाला बांधायचं आहे एकत्र आणि त्यानंतर एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. हळदीने पिवळे केलेले अखंड तांदूळ आणि ते देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये ही जी आपण मोरपिसं 2 घेतलेली आहेत तर ती तुम्हाला त्यामध्ये उभी ठेवायची आहेत, म्हणजेच या तांदळामध्ये खोचून ठेवायचे आहेत. जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल किंवा तांब्याची जर वाटी असेल तर अतिशय उत्तम. ती नसेल तर मग तुम्ही कोणत्याही वाटीमध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये हे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला ही मोरपिसं खोचून ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बसून एक मंत्र म्हणायचा आहे. तर ओम कृष्णाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे 108 वेळा. जपमाळेने देखील तुम्ही हा जप करू शकता. पुन्हा एकदा मंत्र सांगते, ओम कृष्णाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, तुमची कुलदेवता भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर तुम्ही मंगळवारी जर या उपायाला सुरुवात केली असेल तर पुढच्या मंगळवारपर्यंत हे जे मोरपीस आहे तर ते तांदळामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजेच तांदळामध्ये खोचून ठेवायचे आहेत आणि पुढच्या मंगळवारी ज्या वेळेला तुम्ही पुन्हा उपाय करणार आहात तर त्यावेळेला हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत किंवा तुम्ही कोणाला तरी दान म्हणून देखील देऊ शकता. आणि त्यानंतर दुसरे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते पुन्हा तुम्हाला या मोरपिसामध्ये म्हणजेच या वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये मोरपीस खोचून ठेवायचे आहेत. पुन्हा तुम्हाला जी मी आता सेवा सांगितलेली आहे म्हणजे जो मंत्र सांगितलेला आहे ओम कृष्णाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. पुन्हा एकदा नामस्मरण करायचं आहे. मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता हा उपाय तुम्हाला करायचा आहे मंगळवारी सकाळी किंवा गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी. त्यानंतर तुम्हाला मी आणखीन एक उपाय सांगत आहे, तो उपाय करायचा आहे संध्याकाळी. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक मोरपीस, 2 हिरव्या वेलच्या, खडीसाखर, एक कापराची वडी आणि अत्तर आणि एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे. तर या कागदावरती तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं नाव लिहायचं आहे, हिरव्या किंवा लाल पेनानं लिहायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला या कागदावरती लिहायची आहे. त्यानंतर या कागदावरती अखंड 11 अक्षता ठेवायच्या आहेत, हळदीनं पिवळ्या केलेल्या, ज्या आपण 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत, खडीसाखर ठेवायची आहे, भीमसेन कापराची वडी ठेवायची आहे आणि आपण जो कागद घेतलेला आहे तर त्या कागदामध्ये या सर्व वस्तू बांधून म्हणजे ज्यामध्ये आपल्या मुलाचं मुलीचं नाव लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या वस्तू ठेवून त्याची एक पुडी तयार करायची आहे. त्यानंतर आपण जे मोरपीस घेतलेला आहे तर त्या मोरपीसाला तुम्हाला अत्तर लावायचं आहे आणि या 2 वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. तर हा उपाय करायचा आहे 6:30 ते 7:30 या दरम्यान. आपण ज्या वेळेला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करतो, देवपूजा करतो तर त्यावेळेला या वस्तू उजव्या हातामध्ये घेऊन बसायचा आहे आणि पुन्हा एकदा ओम श्री कृष्णाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 108 वेळा करू शकता किंवा 11 वेळा केला तरी देखील चालेल. फक्त सेवा करताना मनापासून श्रद्धेने करायचे आहे आणि तुम्हाला या जप करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला बाळकृष्णाला, आपल्या कुलदेवतेला, आपल्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुमची मुलं ज्या ठिकाणी झोपतात तर त्यांच्या उशीखाली तुम्हाला ही जी वस्तू आहेत म्हणजेच एक जो मोरपीस घेतलेला आहे आणि पुडीमध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या वस्तू आणि हे जे मोरपीस आहे तर ते त्यांच्या उशीखाली ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण उपाय करतोय मंगळवारी, तर दर मंगळवारी तुम्हाला या पुडीमध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या बदलायच्या आहेत. म्हणजेच वेलची, खडीसाखर तसेच
कापूर आणि जे आपण अखंड तांदूळ ठेवलेले आहे, तर अखंड तांदूळ तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये टाकू शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या मंगळवारी पुन्हा हिरवी वेलची घ्यायची आहे, खडीसाखर, कापूर आणि 11 अखंड अक्षता हळदीनं पिवळ्या केलेल्या. आपण जो पेपर घेतलेला आहे तर त्याप्रमाणेच पेपर घ्यायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हाला मुलांचं नाव लिहायचं आहे. आता मुलीसाठी जर उपाय करत असाल, म्हणजेच मुलीच्या उशीखाली जर तुम्ही या वस्तू ठेवत असाल, तर मुलीला जर मासिक धर्म आला तर ते 5 दिवस तुम्हाला या उशीखाली वस्तू ठेवायच्या नाहीत. त्यानंतर 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुलीनं केसावरून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच मग पुन्हा देवपूजा करून त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या पुन्हा अभिमंत्रित करून पुन्हा मुलीच्या उशीखाली ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे ही जी उपाय आहे, ही सेवा आहे, तर ती तुम्हाला दर मंगळवारी करायची आहे. आणि मोरपीस सकाळी जे तुम्ही ठेवलेला आहे देवघरासमोर, तर त्याचे तांदूळ देखील तुम्हाला बदलायचे आहेत आणि पुडीमध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या देखील तुम्हाला बदलायच्या आहेत. या मंगळवारी जर उपाय केला असेल तर पुढच्या मंगळवारी तुम्हाला हा उपाय म्हणजेच या वस्तू बदलायच्या आहेत. जर शुक्रवारी उपाय करत असाल तर पुढच्या शुक्रवारी किंवा गुरुवारी जर उपाय करत असाल तर पुढच्या गुरुवारी देवघरामध्ये मोरपीस ठेवलेले जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत किंवा तुम्ही दान धर्म देखील करू शकता. आणि त्याचबरोबर उशी खाली ठेवलेली जी पुडी आहे तर ती देखील बदलायची आहे. तसेच आपल्या घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे देखील आपल्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळे निर्माण होतात. आपल्या कुटुंबामध्ये सर्व काही चांगलं चाललेलं असतं, आपण सुखासमाधानाने राहत असतो आणि हे आपल्या आजूबाजूच्या लोकांना पटत नाही किंवा आवडत नाही आणि त्यांची नजर दोष आपल्याला लागतात आणि आपल्या कुटुंबामध्ये मग अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ लागतात. आणि म्हणूनच हे सर्व दोष दूर करण्यासाठी तुम्हाला 5 मोरपिसं घ्यायची आहेत आणि ती मोरपिसं घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या समोर अगदी समोर तुम्हाला लावायचे आहेत, म्हणजे समोरच्या भिंतीवर लावायचे आहेत. म्हणजेच घरामध्ये कोणताही व्यक्ती प्रवेश करत असेल तर त्याची या मोरपिसावर नजर पडायला हवी. कारण मोरपीस ही जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती शोषून घेण्याचं काम करतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता राहणार नाही, कोणताही दोष राहणार नाही आणि आपल्या घरावरती जी काही अडचणी येत असतात तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आणि मोरपिसामुळे घरामध्ये देखील सुख समृद्धी भरभराट होत असते. आणि त्यामुळे तुम्हाला ही जी मोरपिसं आहेत 5, जी तुम्हाला लाल रंगाच्या धाग्यामध्ये बांधायची आहेत आणि ती तुम्हाला त्या भिंतीवरती चिकटवायची आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर तुम्हाला मी जो आज मोरपिसाचा उपाय सांगितलेला आहे तर तो उपाय अत्यंत प्रभावी आहे. असंख्य लोकांना त्याचा अनुभव देखील आलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी आणि आपल्या मुलांना योग्य जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा यासाठीच देवघरात 2 मोरपिसं एका वाटीमध्ये, त्याचबरोबर संध्याकाळी झोपताना मुलांच्या उशीखाली ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे अत्तर लावलेलं मोरपीस आणि एक पुडी ठेवायची आहे. त्या पुडीमध्ये मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर ही अगदी साधी सोपी सेवा आहे. उपाय करताना मी जो मंत्र सांगितलेला आहे ओम श्री कृष्णाय नमः, त्या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही सेवा करायची आहे. उपाय साधा सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावी आहे. उपाय नक्की करून पहा. तुमच्या मुलांच्या विवाहातील नक्की अडचणी दूर होणार आहेत आणि त्यांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे. उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.